गृहराज्यमंत्री योगेश कदम आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. अधिवेशन सुरू झालेलं आहे पुन्हा एकदा आणि विरोधक कुठेही दिसत नाहीये, त्यामुळे विरोधकांची नेमकी भूमिका काय असायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? नाही, मला वाटतं ह्या अधिवेशनामध्ये विरोधकच कुठे दिसत नाही आहे, त्यांचं अस्तित्वच नाही आहे. मला वाटतं ते त्यांच्यामध्येच गुंतलेले आहेत. मग ते आपापसामध्ये तेच एकमेकांचे विरोधक झालेले असंच लक्षात येतं आहे. कारण अधिवेशनामध्ये आजपर्यंत मी तर मागच्या 6 वर्षापासून पाहत होतो आमदार झाल्यापासून. त्या अगोदरपासून मी नेहमीच अधिवेशन पाहायचो, परंतु मागच्या 6 वर्षात एक गोष्ट लक्षात आली आहे. आजचे जे विरोधक आहेत ते स्वतःला जास्त महत्त्व देत आहेत महाराष्ट्रापेक्षा. हिरहिरीने प्रश्न मांडणं आणि महाराष्ट्राच्या जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते विधिमंडळामध्ये घेऊन येणं ह्यापेक्षा त्यांनी स्वतःचा राज्यसभेची उमेदवारी कोणाला मिळते, विरोधी पक्षनेते कोणाला मिळते ह्यामध्ये त्यांचा जास्त रस दिसतोय. राज्यसभेची उमेदवारी आता आपण पाहतोय की नाव फायनल करण्यात आलेलं आहे. शरद पवार यांच्या नावाची घोषणा झाली आहे. तिकडून दुसरीकडून पार्थ पवार नामांकन अर्ज भरणार आहेत. दोन्ही पवार कुटुंबियांचे जे नेते आहेत ते आता उमेदवारी अर्ज भरतात. कसं पाहताय? नाही बघा, महाविकास आघाडीमध्ये कोणाला उमेदवारी द्यायचे हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु इथे जर का राष्ट्रवादीकडून जर का पार्थ पवारजींना जर का उमेदवारी दिली गेली असेल तर नक्कीच मी त्यांना शुभेच्छा देतो. नक्कीच आपण पाहतोय की महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे सुद्धा होते आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आता धुसफूस सुरू झाल्याची माहिती आहे. प्रस्ताव नाकारलेला आहे राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंचा. नाही, मला वाटतं आम्ही अगोदरच सांगितलेलं होतं की फक्त आणि फक्त मुंबई महानगरपालिकेची खुर्ची ताब्यात घेण्यासाठीच ते एकत्र आलेले होते. त्यांना काय मराठी माणसांचं हित जपायचं नव्हतं आणि म्हणून मराठी माणसांचा फायदा घेऊन किंवा त्यांना इमोशनल करून, त्यांना भावनिक करून मतं मिळवून घ्यायची आणि मुंबईची खुर्ची परत घ्यायची हा त्यांचा डाव होता. तो डाव आम्ही उधळून टाकलेला आहे आणि भविष्यामध्ये त्यांना सोबत राहायचं की नाही राहायचं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. इराण, इस्रायल आणि US मध्ये जे वॉर सुरू आहे यामध्ये एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे आणि बऱ्याच लोकांना त्या ठिकाणाहून UAE वरून मुंबईत आणण्याचं काम जे ते काल झालेलं आहे. आणखी काही विमानं ती सुद्धा मुंबईमध्ये पोहोचणार आहेत. कसं म्हणतात? माननीय एकनाथ शिंदे साहेब हे संवेदनशील नेता म्हणून जाणले जातात आणि संवेदनशीलता म्हणून त्यांनी महाराष्ट्रामधील प्रत्येक नागरिक हा पुन्हा महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे. आपला मराठी माणूस जो तिकडे अडकलेला आहे तो पुन्हा महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे ह्याकरता ते स्वतः प्रयत्न करत आहेत. काल देखील आपण पाहिलं एक विमान त्यांनी स्वतः अरेंज करून आपल्या नागरिकांना परत आणलं. मला वाटतं साहेबांची जी काय संवेदनशीलता आहे या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नक्की संजय राऊत यावर सुद्धा आता भाष्य करताना पाहायला मिळतात. 4 ते 5 आठवडे हे युद्ध सुरू राहील असं म्हटलं त्यांनी. संजय राऊत ते आता राष्ट्रीय नेते नाही, ते जागतिक नेते झालेले आहेत. त्यांना आता मला वाटतं ट्रम्पसोबत पाठवलं काय हरकत नाही. ते कदाचित अमेरिकेचं पण राजकारण हाताळू शकतील. धन्यवाद बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.